शिवाजी विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य डॉक्टर जी सतीश रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यामध्ये यावर्षीचं राष्ट्रपती सुवर्णपदक अक्षय नलवडे यानं तर कुलपती सुवर्णपदक आर्या देसाई यांनी पटकावलं। अक्षय हा राज्यशास्त्र अधिविभागात दुसऱ्या वर्षात शिकतोय। विभाग प्रमुख रवींद्र भणगे, डॉक्टर प्रकाश पवार, डॉक्टर श्रीराम पवार, डॉक्टर शिवाजी जाधव, डॉक्टर अलोक जत्राटकर यांच्यासह विभागातील सर्व प्राध्यापकांचं मार्गदर्शन लाभल्याचं त्यांनी सांगितलं। यापुढे जनसंपर्क क्षेत्रात काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। हा पुरस्कार त्यानं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, विद्यापीठाला जमीन देणारे शेतकरी आणि आई-वडील यांना समर्पित केलाय। त्यानं पर्यावरण रक्षण करूया, येणाऱ्या पिढीला स्वच्छ श्वास देऊया असं आवाहन केलंय। की आपल्या भोवताली असंख्य प्रश्न आहेत, ते येणारं जग आपल्याला सुंदर करायचं आहे। त्यासाठी भोवताली अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत आहेत। ते म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न आहे आणि देशाला एका महानतेकडे घेऊन जाण्याचा जो प्रवास आहे तो तुम्हाला आम्हाला करावा लागेल। स्वच्छतेचे प्रश्न आहेत, महात्मा गांधींनी जो स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे तो सुद्धा आपल्याला आपल्या अंतःकरणात रुजवावा लागेल। शाहू फुले आंबेडकरांचे विचार तुम्हाला आम्हाला जोपासावे लागतील। आणि मी कोल्हापूरकरांसाठी खास सांगतो, आज माझं ड्रेसिंग हे मुद्दाम स्वदेशी आहे, जे कुठलंही ब्लेझर मी प्राधान्य दिलेलं नाही आहे। अगदी कोल्हापूर ब्रँड जो आहे, चप्पल आपली कोल्हापुरी आहे, जी जगापर्यंत पोहोचलेली आहे, तेच संदेश मी आज दिलेला आहे। कोल्हापूरकरांच्या रक्ताच्या ठेंबाठेंबामध्ये मानवतेचा आणि माणुसकीचा विचार आहे, तो आपण सर्व दूर पोहोचवायला लावा। हातात हात घालून जातीभेदाचे जे काही मनसुबे आहेत ते आपण उधळून टाकू, बाजूला करू आणि मानवतेचा संदेश देऊया। आणि शेवटी एवढं सांगेन, हिमालय कोसळतोय, सह्याद्री कोसळतोय, हसदेव जंगल तोडलं जात आहे, आरवली पर्वत सुद्धा आता उद्ध्वस्त होणार आहे। ह्या पर्यावरणाचं आपण रक्षण करूया, ही तुमची आमची खरी जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे। आणि येणारं जग सुंदर करण्यासाठी पर्यावरणाच्या रक्षणा माध्यमातून येणाऱ्या पिढीसाठी एक चांगला श्वास देऊया, एवढी माफक अपेक्षा। कुलपती सुवर्णपदक पटकावणारी आर्या देसाई यांनी MA क्लिनिकल सायकोलॉजीमधून मास्टर्स पदवी घेतली आहे। यापुढे मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट करणार असल्याचा मानस व्यक्त केलाय। यासह मेंटल हेल्थ याविषयी जागृती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे।